नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की दादासाहेब मंजिरी आणि मार्जरीला एकत्र पाहून त्या गुफेतून घाबरूघुबरे होऊन एकदम त्यांचे हातपाय असे लटलट कापत असतात. त्यांना दरदरून घाम असा फुटलेला असतो. त्या अवस्थेमध्ये ते घरी येतात. घरी आल्यानंतर फक्त दरवाजाकडे एकटक पाहतात की ती मंजिरी आली का काय. आणि अथर्व मीरा तिला विचारत असतात की त्यांना की दादासाहेब काय झाला हो, एवढे तुम्ही का घाबरला आहात, काय झालं काय नक्की. मीरा त्यांना पाणीसुद्धा प्यायला देते, पण ते दादासाहेब त्यांच्या तोंडातून एकही शब्द न फुटतात. हे फक्त आणि फक्त मंजिरी आली का ते पाहत असतात. मंजिरी मंजिरी असं काही बोलत असतात, पण त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो. कंठातच तो अडकून राहिलेला असतो. अथर्व म्हणतो, काय झालं तुम्हाला, सांगाल की नाही. आणि तेवढ्यात मंजिरी येते. मंजिरी दादासाहेबांची अवस्था पाहून म्हणते की दादासाहेब काय झालं, सांगाल की नाही. आणि तिला पाहून तरी अजूनच अचंबित होतात, घाबरतात. पण मीरा बरोबर हेरते की दादासाहेब मंजिरीला बघूनच ते घाबरले आहेत. आणि प्रत्येक वेळेस जशी काही मंजिरीला हाक मारतात ती प्रकार नाही, आता जरा वेगळंच काहीतरी आहे हे. आणि दादासाहेब असं काही बोलत असताना तिला पाहून ते चक्कर येऊन बेशुद्ध पडतात. अथर्व पटकन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना कळतं की त्यांचा BP हाय झालेला आहे. हे मीराला सांगत असतो अथर्व. मीरा म्हणते, ताई अगं तुला माहिती आहे का, दादासाहेब कुठून तरी बाहेरून आले तेव्हापासून तेवढे घाबरले होते ना, आणि त्यांचा अचानक एकाएक असा BP हाय झाला, असं कसं होऊ शकतं. ते मला आणि वेदाच्या बाबांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ते अचानक त्या मंजिरीला पाहिल्यानंतर खूप घाबरले. त्यांना काय बोलावं काय नाही ते सुचत नव्हतं. अंबिका म्हणते की काय गं मीरा, तुला काय वाटतंय, ते काय सांगत असशील. तो मीरा म्हणते, मला तर काही विचित्रच वाटतंय जरा ताई. तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतर अथर्वचा फोन येतो की मीरा मी घरी येतोय, दादासाहेब आत्ता ओके आहे, त्यांची तब्येत ठीक आहे, BP नॉर्मल झाला आहे. हे ऐकल्यानंतर अंबिका मीराच्या कुठे जीवात जीव येतो. तोपर्यंत ते दादासाहेब रूममध्ये आल्यानंतर ते पुन्हा एकदा ते मंजिरीला पाहता क्षणी खूप घाबरतात. म्हणतात की मला खूप भीती वाटत आहे आणि मला कसं तरी अस्वस्थपणा वाटत आहे, मी झोपतो, असं म्हणून ते मंजिरीपासून तोंड दडवून ते झोपतात. त्यांना झोपसुद्धा लागत नाही, एक प्रकारचं त्यांच्यामध्ये दडपण असल्यासारखं. तोपर्यंत ते मंजिरी म्हणते, हा म्हातारा काहीतरी माझ्यापासून लपवत आहे, असं म्हणून ती जाते मार्जरीकडे गेल्यानंतर तिला कळतं की दादासाहेब इथे गुफेमध्ये आले होते तुझा पाठलाग करत असताना, आणि हे सगळं काही पहिल्यांदा घडत नाही आहे. ह्याच्या आधीसुद्धा दादासाहेब इथे येऊन गेलेले आहेत, आत्तासुद्धा आली आहेत मार्जरी, असं काही मंजिरीला सांगते. मंजिरी म्हणते, पण हे कधी घडलं, कधी आपल्याला कसं माहीत पडलं नाही. अगं मंजिरी तुला माहिती आहे का, जेव्हा मीराने कालकायाचा वध केला त्याच वेळेस तू रागाच्या भरामध्ये तावातावामध्ये माझ्यापाशी येण्यासाठी निघालेस, तेव्हा तुला त्या रागाच्या भरामध्ये कळालं नाही की दादासाहेब तुझा पाठलाग करत आहेत. आणि त्या क्षणामध्येच ते तुझ्याबरोबर ही गुफेमध्ये एंट्री केली. सगळं काही पाहिलं इथे त्यांना जरा विचित्र वाटतं आणि तुझा खरा चेहरा समोर आलेला आहे. मंजिरी सावध हो आता, असं मार्जरी मंजिरीला बोलते. मंजिरी म्हणते, मार्जरी आता आपल्याला काय केलं पाहिजे. अगं त्या म्हाताऱ्याला तू संपव, त्या दादासाहेबाला संपवून टाकव, कारण की जर त्याला जिवंत ठेवलंस तर काही संकट मोठं येणार आहे आणि काहीतरी अघटित घडणार आहे. मंजिरी एवढं लक्षात ठेव. मार्जरीने सांगितल्याप्रमाणे मंजिरीसुद्धा तसंच करते. घरी जाते. दादासाहेब एकदम असे निश्चिंत झोपलेले असतात आणि त्यांच्या मागून गेल्यानंतर इथे पटकन चाकूने त्यांच्यावरती वार करणार. तोपर्यंत ते दादासाहेब आधीच डोकं लावलेलं असतं त्यांनी की मीराला कॉल केलेला असतो, पण मीरा काही फोन उचलत नसते. आणि तोच फोन मिस कॉल पाहता क्षणी मीरा आणि अथर्व दादासाहेबांच्या रूममध्ये येतात. आणि जी आपली मंजिरी दादासाहेबांना चाकूने मारणार, तोपर्यंत मीरा आणि अथर्व हे दरवाजे वाजवतात. म्हणतात की काय झालं दादासाहेब, तुम्ही मला फोन केला होता ना. दादासाहेब म्हणतात, अगं मीरा माझ्याकडून चुकून लागला. मंजिरी म्हणते, पण ह्या म्हाताऱ्याने मीराला बोलवली आहे म्हटल्यानंतर काहीतरी त्याला सांगायचं आहे अथर्व मीराला, म्हणून तर त्यांनी इथं बोलवलं आहे. पण मी हे घडून देणार नाही आणि हे माझं सत्य कुठंही ह्याच्या तोंडून बाहेर गेलं नाही पाहिजे, असं म्हणून परत मंजिरी म्हणते की मीरा आता तू जाऊन आराम कर, दादासाहेबांनासुद्धा आराम करू देल, त्यांनाही खूप आरामाची गरज आहे. अथर्वसुद्धा मंजिरीची साथ देतो. ते दोघेजणी निघून जातात.
आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अंबिका आणि मीरा म्हणतात की काहीतरी ह्या दोघांमध्ये वेगळं झालं आहे. मग दादासाहेबांना काहीतरी मंजिरीबद्दल काहीतरी सत्य समजलं आहे, त्याच्यामुळेच ते असे काही अस्वस्थ बेचैन झाले आहेत. ते आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ही मंजिरी त्यांना काही एकट्याला सोडत नाही आहे. ते काही सांगू शकत नाही. पण इकडे मंजिरी दादासाहेबांना खूप टॉर्चर करायला लागलेले असते आणि तेव्हा कुठे दादासाहेबांच्या समोर मंजिरीचे खरे सत्य आलेले असते. त्याच्यामुळे आता पाहूया नक्की काय होते. ही मंजिरी दादासाहेबांना खरोखर मारून टाकेल का दादासाहेब मीराला सगळं काही सांगू शकतील अथर्वला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही आलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.